नमस्कार, मी साक्षी पांचाळ न्यूज अनकटच्या पुणे कनेक्ट मध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत करते। या बातमीपत्रात आपण पाहणार आहोत पुण्यात घडलेल्या दिवसभरातील 10 महत्त्वाच्या घडामोडी। लोकसभेनंतर आता महायुतीतील नेत्यांना विधानसभा निवडणुकींच्या जागा वाटप डोकेदुखीचं ठरत असल्याचं पाहायला मिळतंय। उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे निकटवर्ती आणि दौंड शुगर्सचे संचालक वीर धवल जगदाळे यांनी पक्षाचे प्रमुख अजित पवार आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांना पत्र लिहून दौंडमधील जागा महायुतीत राष्ट्रवादीला सोडावी अशी मागणी केली आहे। मात्र सध्या या जागेवर भाजप नेते राहुल कुल हे विद्यमान आमदार आहेत, त्यामुळे महायुतीतील विद्यमान आमदाराच्या जागेनुसार ही जागा भाजपच्या वाटेला जाते। त्यामुळे महायुतीत पुन्हा एकदा क्लिष्ट निर्माण होण्याची शक्यता आहे। लोकसभा निवडणुकांमध्ये भारतीय जनता पक्षाला राज्यात मोठा फटका बसलाय, त्यामुळे सतर्क झालेल्या भाजपने आगामी विधानसभा निवडणुकांसाठी गेल्या काही महिन्यांपासून रणनीती आखण्यास सुरुवात केली आहे। याचाच एक भाग म्हणून प्रत्येक लोकसभा मतदारसंघात नेत्यांची नियुक्ती करून त्या मतदारसंघाची संपूर्ण जबाबदारी देण्यात आली आहे। पुण्यातून लोकसभा लढलेल्या आणि पहिल्याच प्रयत्नात यशस्वी होऊन थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मंत्रिमंडळात राज्यमंत्रीपदी वर्णी लागलेल्या मुरलीधर मोहोळ यांच्यावर पक्षाच्या वतीने मोठी जबाबदारी देण्यात आली आहे। पुणे लोकसभा मतदारसंघातील 3 विधानसभा मतदारसंघाची जबाबदारी मोहोळ यांच्याकडे देण्यात आली असून यामध्ये कसबा, पर्वती आणि पुणे कंटेनमेंट विधानसभा मतदारसंघांचा समावेश आहे। मोहोळ यांच्याकडे देण्यात आलेल्या या जबाबदारीमुळे त्यांच्या पक्षातील वजन वाढलं असल्याचं या निमित्ताने स्पष्ट झालंय। समाजात माहितीचा अधिकार कायद्याचा गैरवापर करून हे बंद करा ते बंद करा असं करायला लावणारे लोक आहेत। पुण्यात उभारलेला 9 आंतरराष्ट्रीय कौशल्य विकास केंद्र बंद होता कामा नये। कोणाचीही दादागिरी येथे चालणार नाही। कोणी त्रास दिला तर आम्ही खमखे बसलो आहोत, आम्ही चळवळीतून आलो आहोत, त्यामुळे हे कसे सुरू झाले, हे कुठून आले, हे कसं काय ते कसं काय याचं उत्तर द्या, हे चालणार नाही असं परखड मत राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी व्यक्त केले। पुण्यात भारतीय जनता पार्टीच्या वतीने महाविकास आघाडी विरोधात आंदोलन करण्यात आले। मालवण मधील राजकोट किल्ल्यावरील दुर्घटनेवर देशाच्या पंतप्रधानांनी माफी मागितली असून त्यावर महाविकास आघाडी खालच्या स्तरावरील राजकारण करते। घटनेचे गांभीर्य ओळखून सरकारच्या बाजूने भूमिका घेण्याऐवजी महाविकास आघाडीतील सर्वच घटक पक्ष राज्यभरात आंदोलन करत असून राजकारण करण्याचा प्रयत्न करतायत। महाविकास आघाडीला राजकारण करण्यासाठी महापुरुषांच्या नावाचा वापर करावा लागतोय असा आरोप भारतीय जनता युवा मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष श्री अनुप मोरे यांनी केलाय। गणेशोत्सवात महिला तसेच तरुणींची छेड काढणाऱ्या सडक सख्याहरींना चाप लावण्यात येणार आहे। छेड काढल्याची तक्रार आल्यास बंदोबस्तावरील पोलीस सडक सख्याहरींना पडकवून काढणार, छायाचित्र भर चौकात लावणार आहेत। छेडछाड करणाऱ्यांची पोलिसांकडून धिंडही काढण्यात येईल असा इशारा पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी दिलाय। गणेशोत्सवाचा प्रारंभ शनिवारी 7 सप्टेंबर रोजी होणार आहे। वैभवशाली परंपरा असलेल्या पुण्यातील गणेशोत्सवात देशातील वेगवेगळ्या भागातून नागरिक येतात। यामध्ये उत्सवाच्या कालावधीत गर्दी उसळते। गर्दीत तरुणांची छेड काढण्याचे प्रकारही घडतात। बंदोबस्तावरील पोलिसांनी छेड काढणाऱ्यांवर त्वरित कारवाई करायचे आदेश पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी दिले। इंदापूर तालुक्यातील लोणी देवकर येथील बँक ऑफ बडोदा मधील असिस्टंट मॅनेजरला किरकोळ वादातून एका ग्राहकासह 8 ते 9 जणांच्या टोळक्याने लाकडी दांडके आणि लोखंडाच्या रॉडने मारहाण केल्याची घटना घडली आहे। शुक्रवारी सायंकाळी 5:30च्या सुमारास हा धक्कादायक प्रकार घडलाय। गणेश कडाकणे असं मारहाण झालेल्या बँक कर्मचाऱ्याचं नाव असून इंदापूर पोलीस ठाण्यात या घटनेबाबत शाखाधिकारी मनोज बाळासाहेब भोसले यांच्या तक्रारीवरून लोणी देवकर येथील सागर थोरात याच्यासह अन्य 9 जणांविरुद्ध शुक्रवारी रात्री उशिरा गुन्हा दाखल करण्यात आलाय। नमस्कार, मी गणेश कडाकणे। आज बँक ऑफ बडोदा शाखा लोणी देवकर मध्ये सागर थोरात हे त्यांच्या पत्नीसोबत काही कामानिमित्त आले होते। ते मध्यधुंदावस्थेत होते। त्यांनी आम्हाला अरेरावीची भाषा केली। त्यांच्या पत्नीचे खात्यामध्ये नाव चेंज करण्यासाठी आले होते। समोर गर्दी असतानाही ते थांबू शकत नव्हते। ते त्वरित काम करावे म्हणून आमच्यावर दबाव टाकत होते, बळजबरी करत होते। त्यामुळे त्यांना आम्ही समजावून सांगत होतो, परंतु त्यांनी आम्हाला अरेरावीची भाषा करत असभ्य भाषेत आमच्याशी वर्तन केले व त्यांनी आम्हाला जीवे मारण्याची धमकी दिली होती। तरी ते त्यांचे आम्ही संपूर्ण काम करून दिले। त्यांनी ब्रांच बंद झाल्यानंतर त्यांच्यासोबत 15 ते 20 लोकांनी माझ्यावरती हल्ला केला। या हल्ल्यामध्ये त्यांनी धक्काबुक्की
रॉडने मारणे, लाकडाने मारणे, पाईपाने मारणे, उचलून नेणे, दुसऱ्या गाडीवरती टाकून दुसरीकडे नेणे, मारण्याचा प्रयत्न करणे, जीवे मारण्याची धमकी दिली, जाळून टाकण्याची धमकी दिली. अशा प्रकारे त्यांनी माझ्यावरती जीवितास त्यांनी धोका निर्माण केला आहे. तेव्हा त्यांच्यावरती त्वरित कारवाई व्हावी अशी माझी आणि मला पोलीस संरक्षणही हवे आहे. भविष्यात मला त्यांच्यापासून धोका आहे. पुणे शहरात डेंग्यू चिकनगुन्ह्याच्या रुग्णांमध्ये वाढ होत असल्याने प्लेटलेट्सचीही मागणी वाढतीये. मागणीच्या तुलनेत पुरवठा कमी होत असल्याने रक्तपेढ्यांचा ताणही वाढलाय. शहरात गेल्या 2 महिन्यांपासून डेंग्यूच्या 1443 संशयित रुग्णांची नोंद झाली आहे. त्यापैकी 17 रुग्णांचा तपासणी अहवाल पॉझिटिव्ह आलाय. डेंग्यू बरोबरच चिकनगुन्ह्याच्या रुग्णांमध्ये वाढ होतीये. काही रुग्णांना प्लेटलेट्स, काहींना लाल पेशी तर काहींना रक्त द्यावे लागते. रक्तातून प्लेटलेट्स वेगळा केल्यानंतर त्याचा 5 दिवसापर्यंतच साठा करता येतो. त्यामुळे रक्तपेढ्यांना मोठ्या प्रमाणात प्लेटलेट्सचा साठा करण्यात मर्यादा येत आहेत, अशी माहिती ससून रक्त केंद्राचे प्रमुख डॉक्टर मंगेश सांगळे यांनी दिली आहे. पुण्यातील खराडी परिसरात नदीपात्रात 3 दिवसांपूर्वी एका महिलेचा हात, पाय आणि डोके अशा अवस्थेत मृतदेह सापडला. या प्रकरणाचा उलगडा करण्यात आता पोलिसांना यश आलंय. संपत्तीच्या वादातून या महिलेचा सख्खा भाऊ आणि वहिनीनेच खून केलाय. त्यानंतर पुरावा नष्ट करण्यासाठी शिरधडा वेगळे केले. हात, पाय, मृतदेह नदी पात्रात फेकून दिला. सकीना खान असे खून झालेल्या महिलेचे नाव आहे. पोलिसांनी या प्रकरणी अशफाक खान आणि त्याची पत्नी हमीदा यांना ताब्यात घेतलंय. डेथचे सरासरी 48 वर्ष आहे आणि आरोपी त्यांचा मोठा भाऊ आहे, 51 वर्षाचे आहे आणि त्यांची भाभी जे आहे ते 45 वर्षाची. खून केला बहिणीचा, भावाने बहिणीचा खून केला आणि त्यांच्यामध्ये भाभीचे पण सहभाग होता. कारण त्या घरामध्ये फक्त हे 3 जणच होता आणि यांचे भांडण काही दिवसापूर्वीपासून चालू होता. कारण यांच्या नावावर प्रॉपर्टी करण्यात आली होती, मेहताच्या नावावर, तर त्यामुळे घरामध्ये भांडण होत होता. आणि त्यांच्यामध्ये जे आहे ते भांडण होत असताना त्या दिवशी, घटनाच्या दिवशी जे आहे ते जास्त त्यांचे भांडण झाले आणि त्यांच्यामध्ये जे आहे ते यांचे गळा आवळून जे आहे ते आधी हत्या करण्यात आली आणि त्यानंतर जे आहे ते त्यांचे बॉडी पार्ट करून ते जे आहे नदीपात्रामध्ये फेकण्यात आले. बॉडी पार्ट कशाने कट केले होते? जिक्सॉ मशीन होतं, काय होतं? आता त्याबद्दलचे अजून आपल्याला कन्फर्मेशन चालू आहे, परंतु धारदार शस्त्राने त्यांचे बॉडी पार्ट्स कट केला आहे. अजून त्यांची जे आहे ते आपल्याकडून जे आहे तपास चालू आहे. एक वेळा त्यांची खात्री, आता हे प्रायमरी माहिती आम्ही सांगितलं, एक वेळ खात्रीशीर माहिती ज्यावेळी यांचे बॉडी पार्ट्स जे आहे अजून सापडणे बाकी आहे आणि आपल्याला हथियार वगैरे जे आहे यांचे जप्त करणे बाकी आहे, त्यानंतरचे बाकीचे जे माहिती आहे ते आपल्याला शेअर बाकीचे बॉडी पार्ट. बारामती तालुक्यातील पश्चिम भागातील गर्दडवाडी आणि खंडोबाची वाडी या भागातील शेतामध्ये हुमणीचा मोठ्या प्रमाणात प्रादुर्भाव झालाय. त्यामुळे या भागातील ऊस शेतकरी आता संकटात आला असून या अळीचं आलं आणि बाजरी पिकाला देखील फटका बसलाय. या किडीबाबत कृषी विभागाने अद्याप ठोस पावलं उचलली नाहीत. त्यामुळे शेतकरी चिंतित झालेलं पाहायला मिळतंय. याबाबत शेतकऱ्यांशी संवाद साधलाय प्रतिनिधी राहुल शिंदे यांनी. बारामती तालुक्यातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांपुढे आता पुन्हा एकदा एक नवीन संकट उभं राहिले. बारामती तालुक्यातील खंडोबाची वाडी आणि गर्दडवाडी या भागातील जे शेतकरी आहेत त्या शेतकऱ्यांचं जे ऊस आहे त्या ऊसाला हुमणीचा प्रादुर्भाव झाल्याचं पाहायला मिळते. आपल्याबरोबर गर्दडवाडी येथील काही शेतकरी आहेत आणि त्यांच्या शेतामध्ये हुमणीचा प्रादुर्भाव झालेला आहे. काय नक्की झालं हे आपण त्या शेतकऱ्यांकडून जाणून घेणार आहोत. काय सांगाल, आपण आता तुमच्या शेतामध्ये फिरलो, बऱ्याच ठिकाणी हुमणीची आळी आपल्याला पाहायला मिळली. किती ऊस तुमचा आहे आणि त्यामुळं काय होणार आहे नुकसान तुमचं? मच्छिंद्र गोकुळकडे राहणार गर्दरवाडी, जवळजवळ 2.25 एकर माझं आहे. खोडवा लागण म्हणजे खोडवा होता पहिला. खोडवानंतर मग मी हे केलं बऱ्याच वेळा, मी त्यात औषध बी थोडीफार सोडली, पण त्याचा काही इफेक्ट काय मला काय दिसून येईना अजिबात. किती एकर ऊस आहे काय सांगाल? टोटल 2.25 एकर ऊस आहे माझा. आणि या 2.25 एकर ऊसासाठी तुम्हाला खर्च किती आला होता काय सांगाल? खर्च 2.25 एकराला जवळजवळ 60 ते 65 हजार रुपये माझा खर्च झालेला आहे. आणि याच्यातून उत्पादन किती निघेल काय अंदाज होतो? उत्पादन कमीत कमी 40 ते 45 ते 50च्या आसपास मिळो अशी अपेक्षा आहे. एकंदरीतच या उन्नीच्या प्रादुर्भावामुळे तुम्हाला किती नुकसान होईल असं तुम्हाला वाटतं? जवळजवळ आता निमार्द झालेलंच आहे, काय राहिलंच नाही आता जवळजवळ. आता काय थोडंफार राहिलं ते आता हाय ते बी खाऊन नेलेलंच आहे खाल्ल्यामुळे यापासूनच. कारखाना प्रशासनानं तुम्हाला याच्यात काय मदत केली?
काय राजदोर काहीच नाही केली कारखाना नाही आणि कृषी विभागाला तुम्ही सांगितलं का? नाही, त्यांनाच कळवलंच नाही अजून. खरं तर या शेतकऱ्याचा जवळजवळ 2.25 एकर ऊस हा उन्नीने खात आणलेला आहे. त्यातला अर्धा ऊस हा आत्ता तर गेलेलाच आहे ना, अर्धा शिल्लक आहे. प्रशासनाच्या वतीनं काही मदत त्यांना मिळावी अशी त्यांची अपेक्षा आहे. मात्र कारखाना प्रशासनाने अजूनही याच्याकडे लक्ष दिलेलं नाही आणि त्यामुळंच या शेतकऱ्यांचं जे आहे ते ऊसाचं पूर्णपणे नुकसान होणार आहे. न्यूज अनकटसाठी राहुल शिंदे, खंडोबाची वाडी. महाराष्ट्रीय कलोपासक आयोजित पुरुषोत्तम करंडक स्पर्धेच्या अंतिम फेरीसाठी 9 संघांची निवड करण्यात आली असून अंतिम फेरी दिनांक 21 व 22 सप्टेंबर या कालावधीत आयोजित करण्यात आली आहे. स्पर्धेचे जनक राजाभाऊ नातू यांचे यंदाचं जन्मशताब्दी वर्ष असून स्पर्धेचे 59वे वर्ष आहे. स्पर्धेचे प्राथमिक फेरी दिनांक 16 ते 30 ऑगस्ट या कालावधीत भारत नाट्य मंदिरात आयोजित करण्यात आली. या कालावधीत 51 संघाचे सादरीकरण झाले. प्राथमिक फेरीतून अंतिम फेरीसाठी 9 संघांची निवड करण्यात आली. वेळ झाली पुणे कनेक्ट मध्ये इथेच थांबायची. तुम्ही पाहत रहा न्यूज अनकट.